मुन्ना चुन्ना, आज मुन्ना घर पे जा रही है। मुन्ना बड़ी खुश है, घर पे जा रही है। ए मुन्ना बाय, मी घर पे जा रही। बघा किती खुश आहे घरी जायला। आगाव। ए कुठं राहते तू? खेडेगावात राहते ना? तळेगाव ढमडेल। ए मुन्ना कभी आई थी रे तू? क्यों जा रही है? 28 तारखेला आलते मी। ए हिरोइन क्यों जा रही है तू? शाळा आहे माझी। शाळा आहे तुझी? तू शाळा पण शिकती का? तू शाळा शिकती? शिकती है क्या तू? पागल लड़की। ए पागल लड़की। हो मी शाळा शिकते। आज मुन्ना घर पे जाएगा। मुन्ने को घर पे जाने का पड़ेगा। क्या रे मुन्ना देख क्यों रही है? आज मुन्ना घर पे जा रहा है। क्या मुन्ने का स्कॉलरशिप है, इसके लिए घर पे जा रही है। मुन्ना जा रही है घर पे। चलो अभी हम नाश्ता करेंगे फिर जाएंगे। मग आम्ही हसत खेळत स्वरालीला घरी सोडायला निघालो। मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत करत जात होतो। लोणावळ्याला पोचलेलो, लोणावळा क्रॉस केला, नंतर मस्त व्ह्यू एन्जॉय केला। अशा प्रकारे मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही पोचलो फूड मॉलला, जो पुण्याला जाताना लागतो। मग तिथे थोडासा रेस्ट केला, चाय नाश्ता केला आणि छोटीला ज्यूस प्यायचं होतं म्हणून तिला ज्यूस घेऊन दिला। मस्त थोडा वेळ बसलो, फ्रेशअप झालो। छोटी बघा आमची किती मस्तपैकी ज्यूस एन्जॉय करते आहे। ती वैतागलेली। ॲक्च्युली मी पण खूप वैतागलेली। तुम्ही बघू शकता माझा अवतार एवढा बेकार झालेला। छोटी मला बघून हसत होती। मग आम्ही पोचलो फायनली पुण्यामध्ये आणि आम्ही विचार केला की चला पुण्यामध्ये आलो आहे तर दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन तर झालं पाहिजे। मग आम्ही थेट निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला। इथे सिग्नल होता, सिग्नलवरती थांबलो। तिथून पुढे सरळ गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे विचार केले आणि आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर चला। आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो गणपती बाप्पाच्या मंदिरात। सो आम्ही बाहेर चपला काढल्या आणि फायनली ताट घेतलं आणि लाईनीला लागलो। लाईन तुम्ही बघू शकता मंदिरात एवढं खाली मंदिर होतं ना, म्हणजे कोणीच नव्हतं एवढं जास्त, म्हणून आम्हाला एकदम इझिली आतमध्ये जायला भेटलं। आणि जाता जाता मस्तपैकी एकदम असे वाईब्स येत होते तिकडे की खूप असं प्रसन्न वाटत होतं जायला। फायनली आम्ही जात होतो। छोटी माझ्या पाठीपाठी मस्ती करत येत होती। मस्त आम्ही हसत खेळत पोचलो होतो गणपती बाप्पाच्या मंदिरात। थोडंच जवळ होतं आणि आम्ही पोचणारच होतो। तर असं आम्ही मस्ती करत करत दर्शनाच्या लाईनीत पुढे पोचलो। फायनली जवळ आलेलो आम्ही दर्शनाच्या लाईनीच्या। आणि तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, तर मी व्हिडिओ इथेच क्लोज केला आमचा, कारण तिथे दर्शनाच्या इथे फोटोज व्हिडिओज अलाउड नाही। तर हा व्हिडिओ मी बाहेरून काढलेला आहे आणि एवढा मस्त व्हिडिओ आला आणि आमचं दर्शन पण एवढं मस्त झालेलं ना, म्हणजे एकदम असं बघत राहावं असं वाटत होतं देवाला। तिथून हलूच नाही असं वाटत होतं, पण खूप भारी दर्शन झालं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान वाटते। मग फायनली दर्शन झाल्यानंतर आम्ही पोचलो आमच्या छोटीच्या गावात, जिथे शेत आहे पूर्ण सगळीकडे। म्हणजे ह्यांचं गाव प्रॉपरली एका शेतात आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पण ते क्लिअरली कॅप्चर होत नाही, कारण की खूप अंधार झालेला आणि बाहेर तिथे कसं लाईट्स नव्हत्या। शेताच्या इथे लाईट्स नव्हत्या प्रॉपरली, घराच्या इथेच लाईट होत्या, त्यामुळे मी काय एवढं काय कॅप्चर नाही करू शकले। इथे एवढं मस्त वाटत होतं येऊन, एवढं थंड क्लायमेट होतं आणि खूप भारी वाटत होतं। तर नेक्स्ट डे आम्हाला मॉर्निंगला लवकर निघायचं होतं, म्हणून आम्ही जेवून झोपलो आणि सकाळी उठलो पहाटेचे 5 वाजता। हे बघा मावशीच्या शेतामधला म्हणजे झाड लावलेलं आहे, जास्वंदीचं झाड लावलेलं आहे। तर पूर्ण तर दिसत नाही आहे कारण की अंधार आहे पूर्ण, तर मी तुम्हाला दाखवते। बघा असे फुलं आलेले, खूप खूप सारे फुलं होते आणि एवढं मस्त वाटत होतं ना ते झाड। आणि जर मी दिवसा जरी पुण्याला जर गेली तर नक्की मी पूर्ण तुम्हाला दाखवेन की मावशीने शेतात काय लावले। बघा फुलं तुम्ही बघू शकतात, मी थोडेसे तोडून घेतले
तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतं ते फुलं, एकदम छान अशा थंड क्लायमेटमध्ये. सकाळी पहाटेच्या पहाटे आम्ही उठलो, मावशीने फुलं दिले तोडून आणि तिने खूप साऱ्या भाज्या पण दिल्या. आणि भाऊ पण मला हेल्प करत होता फुलं तोडायला, बिकॉज माझा हात वरपर्यंत जात नव्हता, म्हणून दादाने काढून दिले मला फुलं. अशा प्रकारे मग मावशीने नंतर मला त्यांच्या शेतात लावलेलं मुळ्याचं झाड होतं, तर ते पण त्यांनी सकाळी सकाळी तोडून दिले मला मुळे. तुम्ही बघू शकतात एवढे फ्रेश आणि एवढे मस्त मुळे होते ना. प्लस त्यांच्या शेतामध्ये मिरचीचं झाडसुद्धा लावलेलं मावशीने. हे बघा मावशी मुळे तोडते, ही बघा एकदम फ्रेश आणि एवढं मस्त होतं ना भाज्या. प्लस मावशीच्या शेतात सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत मावशीने, लाईक मिरची, मेथी, शेपूचे झाड, प्लस वांगे, असे खूप काही प्रकारचे झाडं लावलेले आहेत. हे छोटे छोटे मेथी आहे, फ्लावर लावले आहेत. एवढं मस्त आहे ना. मी दिवसा गेली ना तर लिटरली मला असं आहे की दिवसा मी तुम्हाला, हे मेथी आहेत बघा, दिवसा मी तुम्हाला लिटरली नक्की दाखवेन पूर्णपणे. एवढं मस्त शेत आहे ना आणि तिथे एवढं छान क्लायमेट आहे मस्त. हे बघा मिरचीचं झाड आहे आणि त्याला एवढे सारे मिरच्या आल्यात की ते आता अंधाऱ्या म्हणून दिसत नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असते. हे बघा तुम्ही बघू शकता एवढ्या मस्त मिरची, सगळ्या झाडाला मिरच्या होत्या त्यांच्या. आणि असं एक प्रकारे यांचं एवढं मोठं शेत एकदम मस्त. हे बघा हे पण मिरचीचं झाड आहे, खूप सारे मिरच्या आलेल्या आहेत. मग त्यांना असं कुठून बाहेरून आणायची गरजच नाही लागत, बिकॉज त्यांच्या इथे सगळं ऑर्गॅनिक भेटतं. अशा प्रकारे आम्ही सगळं कलेक्ट केलं, मावशीने सगळं पॅक करून दिलं आणि मी सकाळचे पहाटे 5 वाजता घरी जायला, मुंबईला जायला रिटर्न निघालो दीदीला सोडून. मस्त बघू शकता तुम्ही क्लायमेट एवढा छान होता, मस्त होता. शेताच्या इथून सकाळी सकाळी पहाटे 5ला जाणं ड्राईव्ह करत, एवढं भारी वाटत होतं ना. तिकडचा क्लायमेट खूपच मस्त होता. गावाकडचं क्लायमेट तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल की किती छान वाटतं बघा. आणि आम्ही निघालेलो तसंच आम्हाला एक रॅबिट दिसला, पण तो कॅप्चर नाही झाला फोनमध्ये, माझ्या व्हिडिओमध्ये नाही. अशा प्रकारे हा होता माझा छोटासा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.